लहान मुलांसाठी नाश्ता, टिफिनसाठी काय, स्नॅक्ससाठी काय करावा हा रोजचाच प्रश्न असतो. पण आज मी तुम्हाला इतका चीजी आणि सॉफ्ट नरम असा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो भरपूर असा चीज वापरून बनवलेला आहे, जो आपल्या लहान मुलांसाठी खूप छान आणि त्यांच्या आवडीचा सुद्धा असतो. तर आज आपण बघूया याला बनवायची कृती, याला लागणारं साहित्य आणि मस्त असा हा खमंग टेस्टी असा हा चीजी नाश्ता तयार होतो. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, याला बनवायची कृती. आणि आवडलंच तर लाईक करा आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला बघूया. आणि इकडे बघू शकता मस्त असा हा नाश्ता तयार होतो स्पेशली लहान मुलासाठी. तर इकडे मी 2 बटाटे कच्चे बटाटे घेतले, ते किसून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर इकडे बघू शकता हे पाणी 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतले. आता हे सगळं आपल्या एका साईडला काढून घ्यायचं, हे पाणी फेकून द्यायचं. आता हे स्वच्छ धुतलेले आपण 2 मोठे बटाटे किसून घेतलेत आणि कच्च्याच बटाट्याचा वापर करायचा. आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ओवा टाकायचा. ओवा सुद्धा खूप गरजेचं आहे आणि नाही टाकलं तरी काय हरकत नाही, पण टाकलं तर चांगलंच आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा लाल मिरची. इथे मी जास्त टाकण्यात आलं आहे, थोडंसं कमी टाकायचं. लहान मुलासाठी बनवायचं असेल तर किंवा सगळ्यासाठी बनवायचं असेल तर मग लाल मिरचीचा अंदाज थोडासा कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथं मी जिरा पावडर टाकले आणि थोडासा चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला किंवा इकडे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. आता इथं मी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा अमूल चीज मी टाकते. हे चीज म्हणजे लहान मुलांना चीजी नाश्ता म्हणलं की ते आवडीने खातात आणि याच्यामध्ये खूप असं आपल्यासाठी प्रोटीनसुद्धा असतो. त्यामुळे मी हे 2 क्यूब वापरते अमूल चीजचे. आता आपण हे किसून घ्यायचे आहे छानपैकी. हे इकडे बघू शकता, याचा किस तुम्ही बघू शकता खाली कसा छान असा पडला जातो आहे. तर भरपूर असं आपण हे चीज वापरून हा नाश्ता बनवणार आहे. प्रत्येक बाईट्समध्ये आपल्याला चीज लागणार आहे खाता वेळेस, कारण आपण इतर काही साहित्य इथं वापरलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त आपण याच्यामध्ये चीजचा वापर केलेला आहे. हे बघा मस्त. आता हे सुद्धा मी हे किसून घेतलेलं आहे. भरपूर असं मी चीज वापरलेलं आहे, कारण मी हा नाश्ता स्पेशली लहान मुलासाठी दाखवते. इथं थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपण हे सगळं. थोडंसं आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ कमी टाकायचं कारण चीजमध्ये खारटपणा असतो. आणि थोडंसं कोथिंबीर टाकलं हवं तर इकडे तुम्ही पालकसुद्धा टाकू शकता. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही, सहजपणे हे पॅक होऊन जातं. अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. आणि जर तुम्हाला हा बॅटर पातळ वाटला तर थोडंसं फक्त अर्धा 1 चमचा इथं तांदळाचं पीठ वापरा. जर लागण गरज तरच टाका, नाहीतरी याला गरज लागणार नाही कुठल्याही पिठाची. हे बघा असं जाम होऊन जातं हे, कारण आपण याच्यामध्ये बटाटे वापरलेत. आता एक पॅन ठेवायचं, अगदी कमी तेलामध्ये होतं हे. इतक्याच तेलामध्ये आपला सगळा नाश्ता हा तयार होईल. आता तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला जितका मोठा लहान साईज हवी तितकी ह्याची करायची आणि सहजपणे हे हाताने टाकून घ्यायचं. काही चमच्याची सुद्धा गरज लागत नाही, कारण हाताने जरासं छान असं सेट करता येतं. त्यामुळे थोडासा ओला हात करून मस्त हे सेट करून घ्यायचं. आणि याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं. तर असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि थोडंसं लागलं तरच वरवरून तेल टाकायचं आहे. खूपच कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो, म्हणजे भरपूर असा हा नाश्ता हेल्दी आहे. हे बघा खालची साईड जरा कडक झाली की मग आपण पलटी करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. हे असं पलटी नाही झालं तर थोडंसं असं चमच्याच्या सपोर्टने याला हे असं पलटून घ्यायचं. बघू शकता किती छान रंग तयार झालेला आहे. रेड ब्राऊन असा हा गोल्डन ब्राऊन असा रंग तयार झालेला आहे. बघा हे असं थोडंसं अवघड जातं पलटी करायला, पण होऊन जातं. हे असं सेट करून घ्यायचं आणि मग दोन्ही बाजूनी असं छान रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. मंद आचेवर किंवा हाय फ्लेम केली तरी काय हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं, नाही तर काय होईल जळून जाईल सगळा नाश्ता. आता मी तर थोडीशी हाय फ्लेम केली आणि बघू शकता तुम्ही पॅनमध्ये अजिबात तेल नाही आहे. खूपच कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि चांगलं याला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे. खूप छान नाश्ता आहे. सकाळच्या घाईमध्ये किंवा संध्याकाळी स्नॅक्स टाईम होतो त्यावेळेस आपल्याला वाटतं काय बनवा काय नाही, फक्त 2 बटाटे घ्यायचे आणि चीज क्यूब असेल तर झटकेपट हा नाश्ता तयार होतो. काहीही मसाले वगैरे भाज्या वगैरे काही वापरायची आवश्यकता नाही. हे 2च साहित्यापासून खूप छान असा नाश्ता तयार होतो. हे आलू चिप्स वगैरे आपण नेहमीच खातो, उपमा म्हणा, इडली डोसा मॅगी हे नेहमीच खातो. पण हे असं थोडंसं डिफरंट, थोडंसं वेगळं, थोडंसं नवीन ट्राय केलं की चांगलं पण वाटतं खायला. हे बघा तर असं प्रेस करायचं हलक्या हाताने, कारण की मग कडकपणा तयार होतो याच्यामध्ये आणि आतून नरम सॉफ्ट आणि चीजचा जो ज्युसीपणा आहे ना तो पण एक तयार राहतो याच्यामध्ये. भूक
मिटवायसाठी लहान मुलाची तरी खूपच चांगला नाश्ता आहे. आता हे चांगलं भाजून निघलेलं आहे. आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचं. जास्त वेळ काय भाजवायचं नाही आहे, म्हणजे शेक काही जास्त द्यायचा नाही आहे. थोडासा कडकपणा याच्यामध्ये तयार झाला की आपण ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. ह्याचं आलटी पलटी करून थोडा वेळ याला असं भाजून घ्यायचं. मंद आचेवर ठेवायचं, कारण फास्ट गॅसवर मग जळण्याची शक्यता असते. आपला नाश्ता वगैरे जे काही असेल ते हाय फ्लेमवर करपलं जातं. आता हे थोडंसं भाजून घेते. अगदी 1-2 थेंब असे मी तेल टाकले. बघू शकता पूर्ण पॅनमध्ये अजिबातच तेल नाही आहे, कारण सुरुवातीला मी जे तेल टाकलं होतं ते मी कमी केलं होतं त्या पॅनमधून, कारण भरपूर असं ते मला वाटलं, त्यामुळे मग कमी केलं आणि खूपच कमी तेलामध्ये इथं नाही बोलले तरी काही हरकत नाही. बघू शकता अजिबात तेलाचा थेंबसुद्धा नाही आहे पॅनमध्ये. म्हणजे किती चांगला आणि हेल्दी नाश्ता आहे हा. बिना तेलाचा कमी तेल वापर करून मी बनवलेला आहे नाश्ता हा, कारण आपण लहान मुलांसाठी बनवतो तर छानपैकी हेल्दीच झाला पाहिजे. आता हे मस्त भाजलेलं आहे, काढून घेऊया. छान रंग आलेला आहे याच्यावर. एका प्लेटमध्ये मी असं काढून घेते. हे असं भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे मी 2 बटाटे वापरले, तुम्ही भरपूर बटाटे वापरून चीज क्यूब वापरून छान असा हा नाश्ता करू शकता सर्वांसाठी. पूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता नाश्ता. असं काही नाही आहे की लहान मुलासाठी, पण लहान मुलासाठी हा उत्तम नाश्ता आहे. आता थोडंसं तेल अर्धा चमचा पुन्हा टाकले आणि उरलेलं बॅचेस टाकून घेते. हे असं हाताने सेट करून घ्यायचं. शक्यतो हातानेच करा, चमच्याने थोडासा वेळ जाईल, त्यामुळं हाताने बरोबर आपल्याला प्रेस करता येतं. हवं तेवढी साईज आपल्याला देता येते. हे बघू शकता. हे असं जाडसर ठेवायचं किंवा पातळ ठेवायचं, जसं तुम्हाला वाटेल तसं याला शेप द्यायचा. आणि थोडा वेळ झालं की मग याला पलटी करून घ्यायचं. सेम प्रोसेसमध्ये करायचं, जसं आपण अगोदर केलं आहे तसंच करायचं. 1-2 मिनटातच हा तयार होऊन जातो. ह्याच्यामध्ये लगेच रंग तयार होतो, कडकपणा तयार होतो. बघा, कडकपणा याच्यामध्ये तयार झाला की लगेच पलटी करून घ्यायचं. सहजपणे हा नाश्ता तयार होतो, काही वेळ लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खूप ज्युसी नाश्ता आहे, कारण भरपूर अशी चीज वापरली आपण याच्यामध्ये. कोथिंबीर टाकली आहे मी याच्यामध्ये. पालक टाकू शकता किंवा थोडीशी मेथीसुद्धा कट करून टाकू शकता, अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी. हे आता चांगलं झालेलं आहे शेकून. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. पहिला बॅच काढलेला आहे, आता दुसरासुद्धा मी हा काढून घेते. बघू शकता मस्त झालेला आहे. दोन्ही बाजूनी छान असा रंग तयार झालेला आहे. आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. इकडे बघू शकता सुंदर असा हा नाश्ता मी तयार केलेला आहे फक्त 2 बटाट्यापासून. आणि खूप छान टेस्टी आणि चवदार असा हा नाश्ता, हेल्दी नाश्ता मी तयार केलेला आहे. हे बघू शकता किती सुंदर असा नाश्ता तयार झाला आहे. ज्युसी आणि चीजी हा नाश्ता तुम्ही बघितलेला आहे. आपण भरपूर चीज टाकलेले आहे याच्यामध्ये. चीज पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आतमध्ये, बटाट्यामध्ये पूर्ण मेल्ट झालेली आहे. खाता क्षणी प्रत्येक बाईट्समध्ये तुम्हाला चीजचा स्वाद लागणार आहे. फक्त तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि याचा आस्वाद घेऊन बघा, तुम्हाला नक्की हा नाश्ता आवडेल. आणि लहान मुलांना तर टिफिनमध्ये जर असे दिले ना तुम्ही 2-4 जरी करून, तर त्यांना चांगली म्हणजे त्यांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. कारण आणि त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपण याच्यामध्ये चीज टाकली. बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतून इतका ज्युसी आणि नरम सॉफ्ट असा चीजी नाश्ता तयार झाला आहे. खाता क्षणी मेल्ट झाला आहे आणि चीजचा एक फ्लेवर लागला ना इतका भारी, मस्त वाटतो आहे. नक्की ट्राय करा. बघू शकता हे असं बघा किती असा सॉफ्ट नरम आहे की तो पकडल्या क्षणी तुटलासुद्धा जातो आहे. इतका भारी झालेला आहे. हे बघा इतकं मस्त वाटतो आहे. हे असं सहजपणे तुम्ही बघितलं, आपण सहजपणे हे तयारसुद्धा होतात कमी वेळात, कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये. हे असे आपल्याला रेसिपी खूप फायद्याचे पडतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये बघू शकता चीज आहे, पूर्णपणे मेल्ट झालेली आहे चीज. आणि चीजचा इतका स्वाद लागतो ना. हा व्हाईट स्पॉट दिसतोय तो सगळा चीजचाच आहे. मस्त वाटतोय खाता वेळेस. नक्की ट्राय करा. आणि आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान नवीन आणि सोप्या पद्धतीत होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबर पण करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि असं हेल्दी बनवून नक्की खा.